मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलाय। मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे। आपलं सरकार आलं म्हणून काम थांबवायचं नसतं। आपल्या विरोधी शक्ती अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करतायत असं फडणवीस यावेळेला म्हणाले। कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व गुण घडवण्याचं काम विद्यार्थी परिषदेनं केलं असून विद्यार्थी परिषदेचं काम करताना जात पात धर्म बाजूला ठेवून आपण पुढे जातो असंही फडणवीस म्हणाले। युवा शक्ती चुकीच्या दिशेने गेल्यास उद्ध्वस्त होते, त्यामुळे आपल्याला राष्ट्रवादाचं बीजारोपण करायचंय। परिवर्तन घडवण्याची ताकद युवकांमध्ये आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। विद्यार्थी परिषद ही एक प्रकारे राष्ट्रीय विचाराने प्रेरित अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना घडवत, त्यांच्यातलं नेतृत्व घडवत, आपली एक उज्ज्वल अशा प्रकारची पिढी घडवत असतं। आणि हे सगळं घडवत असताना खऱ्या अर्थानं हे जे काही वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करत असतो। आपल्याला एक सामाजिक समरसता त्याच्यामध्ये पाहायला मिळते। जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन सगळे कार्यकर्ते म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो, सगळे एकत्रित राहतो, एकत्रित वागतो आणि त्यामुळे एकसंघ समाज जो आपल्याला तयार केला पाहिजे, त्या समाजाची निर्मिती करताना देखील विद्यार्थी परिषदेचं एक मोठं योगदान असतं। आज देशामध्ये आपल्या विचारांची अनुकूल अशा प्रकारचं सरकार आपल्याला पाहायला मिळतं, राज्यात सरकार आपल्याला पाहायला मिळतं। पण आपलं सरकार आलं म्हणजे आपलं काम संपतं असं नाहीये। या उलट आज तर मी असं म्हणेन की आपल्या पुढे खूप मोठ्या प्रमाणात आव्हानं उभी राहिली आहेत। आणि आव्हानं कशाची आहेत? ज्यावेळी आपला विचार प्रस्थापित होत असतो त्यावेळी त्या विचाराच्या विरोधी शक्ती सैरभैर होतात आणि सैरभैर झालेल्या या ज्या शक्ती असतात, या शक्ती कुठेतरी देशाला आणि समाजाला अराजकाकडे कसं नेता येईल याचा प्रयत्न करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।